स्टार्ट। जय हरि विठल। आज सुबह में पंढरपुर तीर्थ क्षेत्र में भगवान श्री विठल रखमाई जी के दर्शन करने आया था और मेरा दर्शन बहुत ही सहज, सरल, स्वाभाविक, बहुत ही सुविधाजनक रहा और इसका सारा का सारा श्रेय मैं आकाश गोडसे साहब को देता हूँ। क्यों देता हूँ बताइए। मी पंढरपूरचा आहे। आकाश उत्तम गोडसे माझं नाव आहे। मी पंढरपूरमध्ये रिक्षा चालवतो। तर हे सर जे आहेत मुंबईहून आले आहेत एरोलीमधून। तर मी रेल्वे स्टेशनवर रिक्षा चालवतो आणि पंढरपूर सिटीमध्ये चालवतो। तर ह्यांना सकाळी आज त्यांनी रेल्वेने आले होते। सकाळी भेटल्यानंतर ह्यांना मी पूर्ण पंढरपूरमधलं पूर्ण गाईड केलं आणि विठ्ठल दर्शन कसं करायचं आणि तिथे बाकी साईडसीन काय आहेत याच्याबद्दल मी ह्यांना पूर्ण सगळी माहिती दिली। तर ह्यांना मी प्रथम गाडीत बसून रिक्षेमध्ये बसून हे 6 मेंबर आहे त्यांची फॅमिली आहे। तर ह्यांना मी रिक्षेमध्ये बसून ह्यांना पहिल्यांदा नदीला नेलं मी इस्कॉन मंदिराजवळ। नदीच्या पलीकडे आहे, इथून रेल्वे स्टेशनवरून 5 किलोमीटर आहे। तिथे त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं। तिथून त्यांचं स्नानानंतर त्यांनी राधाकृष्णाचं दर्शन घेतलं। तिथून यांना विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी मी दर्शन लाईनीसाठी तिथं सोडलं ह्यांना। त्यांना दर्शनासाठी थोडी गर्दी असल्यामुळे ह्यांना 2-3 तास लागले दर्शनासाठी। ते दर्शन झाल्यानंतर ह्यांना मी परत आमच्या पंढरपूर येथील चौफाळा म्हणून एरिया आहे ह्यांना तिथून रिसिव्ह केलं। तिथून ह्यांना मी पूर्ण साईडसीन दाखवण्यासाठी ह्यांना मी सुरुवात केली। सर्वप्रथम मी पहिल्यांदा ह्यांना इथं घेऊन गेलो। गोपाळपूर इथून गाव आहे, गोपाळपूरच्या अलीकडे विष्णुपद मंदिर आहे। तिथे ह्यांना मी विष्णुपद मंदिरावर नेलं। तिथं श्रीकृष्ण भगवान विष्णू भगवानचे म्हणजे पायाचे ओरिजिनल पायांचे निशाण आहे त्या काळाची। तिथे ह्यांना मी तिथं नेलं, दर्शन त्यांनी तिथं केलं। तिथून नंतर ह्यांना मी गोपाळपूरला नेलं। गोपाळपूरला संत जनाबाईंचा संसार आहे। मग भगवान विठ्ठल पंढरपूरहून गोपाळपूरला जात होते संत जनाबाईची मदत करायला। तर त्यांचं त्यावेळेचं सगळं साहित्य जे आहे म्हणजे जातं किंवा इतर वगैरे काय ते सर्व साहित्य त्या काळचं आहे असं तिथं आहे। तर यांना मी तिथं ते पण दाखवलं। तिथून यांना परत मी संत गजानन महाराज मठ तिथं नेलं। ते तिसरा पॉईंट आहे। गजानन महाराज मठाला त्यांनी म्हणजे आपले शेगावचे गजानन महाराज आहेत ना त्यांचं इथे संस्थान आहे, ते बघण्यासारखं खूप चांगलं आहे। तिथं सुद्धा नेलं त्यांनी, तिथं बघितलं। ते बघून झाल्यानंतर आम्ही परत संत कैकाडी महाराज मठाला ह्यांना नेलो। तिथं संत कैकाडी महाराज मठाला 33 कोटी देवांचं दर्शन पूर्ण होते तिथे आणि तो मठ खूप जुना आहे आणि बघण्यासारखा आहे। तुम्हाला तिथं महाभारत, रामायण किंवा आपले जे इतर काय अजून असतील पूर्ण तिथं बघण्यासारखं मठ आहे कैकाडी महाराज मठ। तिथं त्यांना मी नेलं। तिथून नंतर इथं संत तनपुरे महाराज मठाला न्यायचं होतं आणि तुळशीवृंदाला न्यायचं होतं, पण ह्यांना वेळ मिळाला असल्यामुळे ते दाखवायचं राहिलं। आणि असं त्यांना मी पूर्ण सकाळी 8:30-9 वाजल्यापासून ते आत्तापर्यंत त्यांच्यासोबत मी आहे। त्याला मी पूर्ण गाईड पण केलं आणि पूर्ण सगळे साईड सीन पूर्ण सगळं दाखवलं। बस एवढं जे रेट दुसऱ्यांना संपर्क करायचा असेल तर नंबर सांगा। जर तुम्ही मुंबई असो किंवा इतर कोणत्याही राज्यातून असं किंवा पूर्ण कुठल्याही जिल्ह्यातून तुम्ही जर येत असाल तर मी पंढरपूरहून बोलतो, आकाश गोडसे। मी रिक्षा चालक आहे। तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला इथले सगळे साईड सीन बघायचे असतील तर तुम्हाला माझा मोबाईल नंबर देतो। तुम्ही मोबाईल नंबर ते टाईप करून घ्या। तुमच्याकडं जर तुम्ही येणार असेल तर मला फोन लावा, तुम्हाला ते व्यवस्थितरित्या सगळं दाखवून देईल। माझा मोबाईल नंबर आहे 9834 86 86 17 9834868617। रामकृष्ण हरी। जय श्री राम, जय हरि विठल। ये आकाश गोडसे जी सुबह से मिले हैं। हमके माथे की बिंदिया देख के इतने प्रभावित हो गए। टीका माथे की बिंदिया, टीका इतना, और इनकी सादगी ने हमारा मन मोह लिया है। और इन्होंने जो गाइड किया, जो हमको मार्गदर्शन किया, पूरा हमारा ट्रिप एकदम यादगार ट्रिप बना दिया। उसके लिए हम बहुत बहुत आभारी। और जो भी हमारे रेफरेंस में आएंगे उनको हम इनका नंबर देंगे। आप लोग कृपया करके इनसे लाभ उठाइए और इनका मार्गदर्शन के साथ विठल जी का दर्शन करिए। पवित्र भूमि है विठल जी की। बहुत बहुत धन्यवाद आकाश गोडसे जी। फिर मिलेंगे। धन्यवाद। रामकृष्ण हरि। रामकृष्ण हरि। विठल विठल। जय हरि विठल। धन्यवाद।